रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. तर आज आहे जून महिन्यातली 25 तारीख, म्हणजे आमच्या आव्हांचा बर्थडे. या दोन आहेत माझ्या जिवलग मैत्रिणी, आराध्या अँड अनघा. त्यांना सहजच मी सांगितलं की आज काकांचा बर्थडे आहे. त्या म्हणल्या चला मग आपण रांगोळी काढू. पाहा ती कशी विचारते आंटी काय राहिले, कारण मी तिला काही सांगितलं पण नाही करायचं. मनाने सगळं केलं त्यांनी. काही गोष्टींची किती आवड असते ना आपल्याला. काहीच नाही. आनंद, उत्सुकता, उत्साह म्हणजे बालपण. खरा आनंद तर याच वयात असतो. तेव्हा ना आपल्याला दुःख कळतं, ना कोणत्या गोष्टीची भीती असते, ना कोणतं टेन्शन. उगाच म्हणतो का आपण, लहानपण देगा देवा. त्यांनी जाऊन फुले तोडून आणली, गुलाबाची, मोगऱ्याची, आणून पाकळ्या पण केल्या. अनघाने बघा सतरंजी टाकली आणि तिला बाजूने रांगोळी काढायची होती. ही आहे आराध्या, बघा ती कशी पुस्तकं ते ठेवत आहे. तर अशी चालू आहे आव्हानच्या बर्थडेची जोरदार तयारी. किती आनंदाने या दोघी काम करत आहेत, तुम्ही बघू शकता ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. खरंच ते म्हणतात ना, लहान मुलं तेव्हा घरची फुलं असतात. तशाच ह्या दोन मुली आहेत, खूप अनमोल आणि खूप प्रिय. काहीच नाही, फक्त दोन शब्द गोड बोलले की रानचे पाखरंही जवळ येतात. तसंच आहे या दोन मुलींचं. खुर्ची घालू का? अशा प्रकारे अनघाची झाली आहे रांगोळी काढून. तिने वेगवेगळ्या कलरने सुंदर अशी बॉर्डर रांगोळी काढलेली आहे. आणि ही आहे आराध्या, हिला न सांगताही तिने सुंदर असं झाडून काढलेलं आहे. तर आमची तयारी झाली. नंतर आली आमची आहो. आम्ही
चहा ते घेतला आणि मग गेलो आम्ही केक आणायला. हे आहेत आमच्या तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण झालेलं आहे. सुंदर असं आभाळ ते आलं होतं आणि असं वाटत होतं आत्ता लगेच पाऊस येईल. सगळं करायच्या आधी आम्ही टाकलं पेट्रोल, कारण पेट्रोल नाही तर काहीच नाही. आधी आपल्या लक्ष्मीची पेटपूजा, नंतर आपली पेटपूजा. पेट्रोल टाकलं, नंतर घेतला केक आणि सांबार करायचं होतं, त्यासाठी लागणारं काही साहित्य घेतलं आणि नंतर अहोंचा बर्थडे होता म्हणून आम्ही गेलो तिथं जवळच असलेल्या जय भवानीच्या मंदिरावर. सुंदर असं जय भवानी मातेचं मंदिर आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. हे इकडे नवीन बांधकाम सुरू आहे. आता इथे मंदिरात देवी बसवणार आहेत. चला तर बघूया आतमध्ये कसं आहे. हे आहेत आमचे अहो. त्यांचा बर्थडे आहे म्हणून आज ते जरा पुढे आहेत. आतुरता व देवीच्या पाया पडायची, दुसरं काही नाही. मग सुंदर असं दर्शन घेतलं आणि थोडी अहोंच्या बर्थडेसाठी प्रार्थना केली. मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही चाललो आहोत आता वापस घरी. तर आतमध्ये होतं असं, तर आता बाहेरून बघूया कसं आहे. हे बघा किती मोठं ग्राउंड ते मस्तपैकी. मला तर मंदिर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता सगळं फिरून वगैरे झालं, आता चाललो आहोत घरी. तर बघूया आमचं सेलिब्रेशन. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. नंतर केला अहोंनी केक कट. तर असं होतं आजचं सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्यांनी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं त्यांना पण बोलवलं होतं. तर कसं वाटलं मंडळी तुम्हाला मी आणि माझ्या 2 पुक्की फ्रेंडनी केलेलं डेकोरेशन? आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.